आता एक रियालिटी चेक, थोडंसं असं वाटतंय का की आपल्याला अजून आपलं बॉलिंग कॉम्बिनेशन नीट मिळालेलं नाहीये. समोरची टीम आपल्या सगळ्या बॉलर्सना डिकोड केलंय. अगदी बुमराला सुद्धा सिक्सर मारतायत आणि पेनिट्रेशन जास्त होत नाहीये. तसंच आपल्या बॅटिंगमध्ये पण एखादा खेळाडू आपल्याला तारून नेतोय. खऱ्या अर्थाने जे कॉन्फिडेंटली आपण क्लिनिकली समोरच्याला विजय घ्यायला पाहिजे तेवढं व्यवस्थित होत नाही. तेव्हा ऑल इज नॉट वेल. नक्कीच आपल्याला सुधारण्याला वाव आहे असं वाटतंय का? नक्कीच. आणि एस्पेशली आपली जर फिल्डिंग बघितली कालच्या मॅच मध्ये, खूपच म्हणजे असं वाटलं की एवढी अर्जन्सी नाही दाखवत होते, आणि त्यामुळे असं बोलू शकतो की वेस्ट इंडिजनी 30-40 रन जास्त मारले, कारण की आपण खूप काय मिस्टेक्स केले. अभिषेक शर्माने 2 कॅचेस सोडले आणि बाउंड्रीज पण खूप आपण वाया घातले. तर हे मिस्टेक्स आपण सेमीफायनलला नाही करू हीच आपली अपेक्षा आहे, आणि होपफुली आपली म्हणजे एक ऑलराऊंड परफॉर्मन्स दिसू येईल. अभिषेक शर्मानी नुसत्या कालच्या मॅच मध्ये नाही, आधीच्या मॅच मध्ये पण कॅचेस सोडलेले आहेत आणि शून्याचं रेकॉर्ड केलेलं आहे. कालही त्याला थोडीशी सुरुवात मिळूनही तो मोठी इनिंग कन्व्हर्ट करू शकला नाही. असं वाटतंय का की आता त्याला आपल्याला थोडी विश्रांती द्यायची गरज आहे? मुळातच नाही, कारण अभिषेक शर्मा असा खेळाडू आहे जो त्याच्या दिवशी सिंगल हँडेडली मॅच काढू शकतो. आणि वानखेडेची जी खेळपट्टी आहे ती बॅटर्ससाठी नेहमीच चांगली राहिलेली आहे आणि छोट्या बाउंड्रीज आहेत, त्यामुळे जी वानखेडेचं जे सिच्युएशन आहे ते परफेक्ट ठरू शकतं अभिषेक शर्मासाठी, कन्सिडरिंग तो एवढ्या प्रेशरमध्ये आहे. गुड बॅटिंग पिच, स्मॉल बाउंड्रीज, याचा फायदा तो नक्की वानखेडे स्टेडियमवर घेईल.